अक्कलकोट तालुक्यात खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रकार वाढला आहे। यापुढे खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात येणार असून असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत। कायदा हातात घेणाऱ्यांना सोडणार नाही। नागरिकांनी बेशिस्त वर्तन टाळावे असा इशारा दक्षिण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी दिले आहे। दक्षिण पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी पत्रकारांशी संवाद साधण्यासाठी मंगळवारी दुपारी बोलवले होते। या प्रसंगी ते बोलत होते। यावेळी बोलताना म्हणाले की विषारी शिंदेमुळे तालुक्यात अनेक तरुणाचे जीव गेले असून विषारी शिंदे विकणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येणार आहे। तत्कालीन पोलीस निरीक्षक चिलावर यांच्या कालावधीत सर्व अवैध धंदे बंद होते, आताही बंद राहणार असल्याचे सांगितले। नागरिकांनी कायदा हातात न घेता कोणत्याही वादाच्या प्रकरणात न्यायालयीन मार्गाचा अवलंब करावा। खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रकार वाढत असून असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत। विशेषतः जमिनीच्या वादातून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी नागरिकांनी संयम बाळगावा। अक्कलकोट तालुक्यात जमिनीच्या वादाचे प्रमाण मोठे आहे। अशा प्रकरणांमध्ये स्वतःहून कायदा हातात न घेता न्यायालयात दाद मागावी। संबंधित वाद न्यायालयीन पातळीवर सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी केले आहे। वाहन चालविताना वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे। विशेषतः तरुण वर्गाकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन होताना दिसत आहे। त्यामुळे वाहन चालकांनी वेगावर नियंत्रण ठेवून वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन केले। तालुक्यातील महिंदर्गी, दुधनी यासह विविध ठिकाणी पोलिसांकडून नागरिकांच्या बैठका घेण्यात येत असून परिसरातील शांतता व कायदा सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे। कायदा हातात घेणाऱ्यांची कोणतीही गय केली जाणार नाही, असा इशाराही यावेळी दिला। पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी यापूर्वी मोहोळ, सांगोला, दौंड व करमाळा येथे काम केले असून ते मूळचे अंदूर तालुका उमरगा येथील आहेत। यावेळी गोपनीय विभागाचे गजानन शिंदे उपस्थित होते। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।